शहरी भागात अनेक नामांकित शाळा असतात, महाविद्यालय असतात, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फी भरून विद्यार्थी शिक्षण घेत असतात। दुर्गम भागात मात्र शिक्षणाचं प्रमाणही कमी असतं आणि विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करणं खूप मोठं आव्हान असतं। त्यात एक गडचिरोली जिल्ह्यातला एटापल्ली तालुका जो माओवाद्यांच्या कारवायांचा गड समजला जातो, अशा भागात जर चांगलं शिक्षण देणारी एक शाळा असेल तर हे तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही। मात्र ती तशी शाळा या ठिकाणी तयार झालेली आहे आणि मी त्याच ठिकाणी सध्या आहे। त्या शाळेत तिथं 8 विद्यार्थी होते 14 वर्षापूर्वी, तिथं आता 130 विद्यार्थी आहेत। ही किमया ज्यांनी घडवली त्या मानतया बेडके या गुरुजींना काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे आणि आता ही शाळा राष्ट्रीय स्तरावर या शाळेची आता ओळख निर्माण झाल्याची परिस्थिती तयार झालेली आहे। हीच ती शाळा आहे, डिजिटल शाळा असं स्वरूप आलेलं आहे। 14 वर्षापूर्वी फक्त 8 विद्यार्थी होते, विद्यार्थी यायचे सुद्धा नाही। हा पूर्ण अशिक्षित परिसर आहे आणि आदिवासी बहुल भाग आहे, घनदाट जंगलाने वेढलेला, ज्या ठिकाणी वीजही नसते, आली तरी वीज काही तास असते, त्यानंतर ती वीज गेली तर 3-3, 4-4 दिवस येत नाही। अशा भागात मोबाईलचं नेटवर्क नाही, यायला रस्ता नाही, विद्यार्थी तरी लगतच्या 10 गावांमधून विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि हे विद्यार्थी 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर पायी चालत येतात। साधा रस्ता सुद्धा चांगला रस्ता नाही। मात्र विद्यार्थ्यांमध्ये आता गोडी तयार झालेली आहे। सगळे विद्यार्थी या ठिकाणी माडिया भाषा, गोंडी भाषा बोलतात। मात्र आता या विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाल्यामुळे मराठी, इंग्रजी भाषेत हे विद्यार्थी संवाद साधू शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाच्या संदर्भात एक गोडी निर्माण झालेली आहे। अनेक विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सुद्धा तालुका स्तरावर प्रावीण्य मिळवलेलं आहे। या ठिकाणी डिजिटल स्मार्ट शाळा तयार करण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी मोबाईलचं नेटवर्क नाही, झाडावर अँटेना लावून या गुरुजींनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून शिकवण्याचा प्रयत्न केला होता। त्या काळात फक्त 2 शिक्षक होते, आता शिक्षकांची संख्या थोडी वाढलेली आहे। मात्र या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी ज्या पद्धतीने निर्माण करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जाही वाढलेला आहे। आपल्यासोबत स्वतः राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना घोषित झाला ते आहेत, त्यांना विचारूया काय परिस्थिती होती त्या काळात, तुम्ही या ठिकाणी जॉईन झाले होते। हा अतिदुर्गम भाग आहे आणि रस्ताही नाही यायला, आम्हाला एक यायला खूप त्रास झाला, काय परिस्थिती होती? सर हा जो शाळा आहे अतिदुर्गम अतिसंवेदनशील भागात आहे। जर जेव्हा मी आलो तेव्हा मला असं वाटत होता की मी इथून बदली करून लवकरात लवकर जावा, तर इथं काहीच सुविधा नव्हता आणि शाळा तर एकदम जुना होता, पडीक होता आणि विद्यार्थी संख्या 8 होती, त्यापैकी 4 विद्यार्थी शाळेत येत होते आणि 4 विद्यार्थी पालकासोबत शेताकडे जात होते। अशा प्रकारची शाळा होती। तर मला वाटलं की आपण या गावातली पटसंख्या वाढ करावी आणि यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावा, यासाठी मी या शाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केला आणि त्यातून विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण झालेला आहे आणि त्याप्रमाणे मी शाळेमध्ये डिजिटल वर्ग सुरू केला आणि त्यानंतर कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना तरबेज बनवला आणि आजचे जे आमचे विद्यार्थी आहेत केंद्र स्तरावर आणि तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर पण अव्वल स्थान प्राप्त केलेले आहे। एवढंच नव्हे तर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा माझे विद्यार्थी आज अव्वल स्थान प्राप्त करत आहेत आणि विद्यानिकेतनमध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांचे निवड झालेला आहे। मला एक सांगा, हा परिसर खूप घनदाट जंगल आहे, रस्ता नाही, एकूण भौगोलिक परिस्थिती त्या काळात कशी होती? आता सुद्धा त्यात काही बदल झालेला मला असं सहसा वाटत नाही। तर अशा परिस्थितीत पालकांशी संवाद साधून त्यांना तयार करणं शिकण्यासाठी किती कठीण होतं आणि किती दूरून विद्यार्थी या ठिकाणी येतात? सर हा घनदाट जंगलांनी व्यापलेला प्रदेश आहे। सर पहिले तर या भागामध्ये शैक्षणिक वातावरण निर्मिती नव्हता, तर आम्हाला पालकापर्यंत पोहोचण्यासाठी खूपच त्रास झाला होता, कारण की इथले जे पालक आहेत दिवसभर शेतात राहतात, रात्रीच्या वेळेला येतात। तर आम्ही पालकांचे असे संपर्क साधण्याचा प्रयत्न करून दर रविवारला गोटोलमध्ये जाऊन त्यांच्याशी सभा घेऊन आम्ही त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे, शिक्षणाचे महत्त्व सांगण्याचे प्रयत्न केला आणि तेव्हा ते समजले की शिक्षणाशिवाय आपला परिवर्तन होणार नाही। तर तेव्हापासून विद्यार्थी आणि शिक्षक आम्ही सगळे मिळून या शाळेचे परिवर्तन करायला सुरुवात केली। आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद साधूया। ताई मला सांग, काय नाव आहे तुझं? माझे पूर्ण नाव पूर्वी विकास देवनाथ। मी 6वी वर्गात शिकतो। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद अप्पर प्रायमरी स्कूल डिजिटल स्कूल जाजाबंडी आहे। काय शिकवतात या ठिकाणी गुरुजी? इंग्लिश, मराठी, गणित, हिंदी। कुठल्या विषयात चांगल्या पद्धतीने शिकवतात? गणित।
तुमच्या गुरुजींना आता राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालाय, कसं वाटते? छान वाटते. छान वाटते. काय नाव तुझं? माझी पूर्ण नाव आहे संजना गुड्डू तिर्की, वर्ग 5वी शिकतो मी. अच्छा, काय काय शिकते? हिंदी, मराठी, गणित, इंग्लिश. तुला वाटत नाही का दुसरीकडे जायला पाहिजे चांगल्या कॉन्व्हेंटमध्ये? इथं चांगलं आहे. हो. हां हां हां. काय होणार आहे तुला भविष्यात? काय व्हायचं आहे? काय होणार आहे? काय इच्छा आहे? बोलायला लाजत आहे. काय नाव तुझं? माझे पूर्ण नाव सोनाक्षी रमेश प्रकाश. मी 4थी वर्गात आहे. 4थ्या वर्गात आहे. काय शिकवतात गुरुजी? बाराखडी आणि चौथाखडी आणि 1 2 आणि नक्कीच म्हणजे विद्यार्थी जे या ठिकाणी माडिया गोंडी भाषा बोलतात ते विद्यार्थी किती चांगल्या पद्धतीने मराठी भाषेत, हा महाराष्ट्राचा शेवटचं टोक आहे, अशा भागात मराठी भाषा किती चांगल्या पद्धतीने बोलली जाते हे नक्कीच कौतुकास्पद आहे असं म्हणावं लागेल. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, जाजावंडी, एटापल्ली परिसर.